युनिट नंबर 4 आहे. चॅप्टर नेम ऑफ चॅप्टर स्पेशल टाईप्स ऑफ सॉलिड वेस्ट. याच्याबद्दल जे काही कंटेंट्स आहेत ते आहेत लिस्ट व्हेरियस टाईप्स ऑफ स्पेशल वेस्ट, म्हणजे जे काही डिफरंट टाईप्स आहेत स्पेशल वेस्टचे त्याचे प्रकार. नेक्स्ट, डिस्क्राईब द मेथड ऑफ कलेक्शन अँड डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट, ई वेस्ट अँड इंडस्ट्रियल वेस्ट. पाठीमागचे जे काही लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं लँड फिलिंगचे जे काही टेक्निक्स होते काही किंवा डिस्पोजल वे होते ते पाहिलं होतं. पण या लेक्चर चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत जी काही डिफरंट डिस्पोजल वेस्ट मेथड आहेत. फॉर एक्झाम्पल बायोमेडिकल वेस्टचा जरी विचार केला याच्यामध्ये इन्सिनरेशन आहे, ऑटोक्लेव्ह आहे, मायक्रोवेव्ह आहे किंवा बरियल आहे, लँडफिल बरियल आहे किंवा केमिकल टेस्ट आहे, मग हे किंवा केमिकल ट्रीटमेंट जे आहे हे जे काही मेथड्स आहेत कलेक्शन किंवा डिस्पोजल या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. तसेच यामध्ये जे काही कंटेंट आहे ते याच्यामध्ये शिकणार आहोत. आपण पहिल्यांदा बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय त्याची जी काही डेफिनेशन आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर जे काही सोर्सेस आहेत बायोमेडिकल वेस्ट जनरेशनचे ते सोर्सेस बघणार आहोत. त्याच्यानंतर जे काही बायोमेडिकल वेस्ट आहे त्याचं क्लासिफिकेशन आणि मॅनेजमेंट टेक्निक हे या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तसेच जे काही 3 स्पेशल वेस्ट जे आहेत म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट, ई वेस्ट आणि इंडस्ट्रियल वेस्ट हे काय आहेत स्पेशल टाईप्स ऑफ वेस्ट आहे. तर यांचे जे काही डेफिनेशन असतील किंवा यांच्या व्हरायटीज असतील किंवा यांचे डेंजरस असतील किंवा यांचं डिस्पोजल असेल किंवा यांचं रिसायकलिंग असेल हे टोटल आपण या लेक्चरमध्ये किंवा या युनिटमध्ये आपण काय करणार आहे कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. तर आता सुरुवातीला आपण बघू बायोमेडिकल वेस्ट बघू, म्हणजेच डेफिनेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट इज मेडिकल वेस्ट and includes all infectious waste, hazardous waste including low level radioactive waste and any other waste that are generated from all types of healthcare institution including hospitals, clinics, doctors offices including dental and veterinary and मेडिकल लॅबोरेटरीज. आता जी काही बायोमेडिकल वेस्ट आहे ती काय आहे एक मेडिकल वेस्ट आहे. मेडिकल वेस्ट म्हणजे काय वैद्यकीय वेस्ट जी की हॉस्पिटल जे आहेत असे जे काही सोर्सेस आहेत किंवा पॅथॉलॉजिकल लॅब जे आहेत, मग जी काही मेडिकल फील्ड आहे किंवा जी काही वैद्यकीय एरिया आहे त्याच्यातून जी काही वेस्ट जनरेट होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे बायोमेडिकल वेस्ट म्हणणार आहे. म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट इज अ मेडिकल वेस्ट इन्क्लूड्स ऑल इन्फेक्शियस वेस्ट. आता इन्फेक्शियस वेस्ट म्हणजे काय संसर्गजन्य वेस्ट जी की हॉस्पिटलमधून जनरेट झालेलं आहे. त्याच पद्धतीनं जी काही हजार्डस वेस्ट आहे म्हणजे धोकादायक वेस्ट त्याच्यामध्ये काही वेळेस लो लेवल रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट असतो, म्हणजे कमी दर्जाचं जे काही किरणोत्सारी वेस्ट असणार आहे ते याच्यावरमध्ये काय असणार आहे इन्व्हॉल्व असणार आहे. तसेच जे की वेस्ट जे आरोग्य केंद्रातून निर्माण झालेलं आहे किंवा एखाद्या रुग्णालय असेल किंवा डॉक्टरचे ऑफिसेस असतील म्हणजेच डेंटल ऑफिस असेल किंवा एखाद्या वेळेस वेटरनरी ऑफिस म्हणजे वेटरनरी हॉस्पिटल असेल म्हणजे जनावरांचा दवाखाना असेल त्याच्यातून जे काही वेस्ट जनरेट होणार आहे किंवा आणखी काही वेळेस जे काही मेडिकल लॅबोरेटरी आहे अशा ठिकाणून जे काही वेस्ट जनरेट होणार आहे त्या वेस्टला म्हणलं जातं बायोमेडिकल वेस्ट म्हणलं जातं. आणि ही वेस्ट कसं असणार आहे तर इन्फेक्शियस वेस्ट असणार आहे, म्हणजेच त्याचं जे काही ट्रान्समिशन म्हणजेच त्याचं संसर्ग होणार असणारं वेस्ट असणार आहे किंवा हजार्डस वेस्ट असणार आहे. म्हणजेच धोकादायक ही वेस्ट काय होणार आहे त्या ठिकाणून जनरेट होणार आहे. मग असं जे काही वेस्ट आहे जे की मेडिकल वेस्ट आहे आणि ते कसं आहे इन्फेक्शियस वेस्ट आहे असणार आहे आणि हजार्डस वेस्ट. आणि कुठून जनरेट झालेलं आहे ते जे काही हेल्थकेअर इन्स्टिट्यूशन असतील म्हणजे आरोग्य केंद्र असतील केअर करणारे किंवा हॉस्पिटल असेल, क्लिनिक्स असेल किंवा एखादं डॉक्टरचं ऑफिस असेल किंवा डेंटल हॉस्पिटल असेल किंवा वेटरनरी. डेंटल म्हणजे दाताचे दवाखाने असेल किंवा वेटरनरी म्हणजे जनावरांचा दवाखाना असेल किंवा पॅथॉलॉजिकल लॅब असतील किंवा मेडिकल लॅबोरेटरीज असतील. अशा ठिकाणून जे काही वेस्ट जनरेट होणार आहे त्या वेस्टला आपण काय म्हणणार आहे बायोमेडिकल वेस्ट म्हणणार आहे. आणि ते वेस्ट कसं असणार आहे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे ते इन्फेक्शियस असणार आहे आणि हजार्डस वेस्ट असणार आहे, म्हणजेच संसर्गजन्य असणार आहे, ट्रान्समिसिबल वेस्ट असणार आहे. ते ट्रान्समिसिबल म्हणजे हे होणार किंवा कम्युनिकेबल
म्हणजे संसर्ग होणार आहे अशा वेस्टला इन्फेक्शियस वेस्ट म्हणलं जातं. हजार्डस वेस्ट म्हणजे त्याचा जो काही इम्पॅक्ट असतो ह्युमन हेल्थ आणि एन्व्हायरमेंटवर असतो, त्याच्यामुळं आपण त्याला काय म्हणणार आहे, हजार्डस वेस्ट देखील म्हणणार आहे. तसेच बायोमेडिकल दुसरी एक डेफिनेशन आहे, बायोमेडिकल वेस्ट मीन्स एनी सॉलिड or liquid waste including its container and any intermediate product which is generated during diagnosis, treatment of human beings or animal or in research and testing. आता ही बायोमेडिकल वेस्ट काय असणार आहे, एकतर तुमचं सॉलिडच्या फॉर्ममध्ये असेल किंवा ॲज अ लिक्विड वेस्ट असेल, म्हणजेच जी काही स्थायू कचरा असेल किंवा एखादं लिक्विड वेस्ट असेल. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहेत, जी काही हॉस्पिटल असेल एखाद्या वेळेस त्या फ्लोरिंग त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये क्लिअर केल्यानंतर जे स्वीपिंग केल्यानंतर जी काही वेस्ट जनरेट होणार आहे ते कसं असणार आहे, लिक्विड वेस्ट असणार आहे. आणि सॉलिड वेस्ट काय असणार आहे, एखाद्या वेळेस ह्युमन टिश्यू असतील, बँडेजेस असतील किंवा युटिलाइज केलेले ऑप्रॉन असतील, डॉक्टरने एखाद्या वेळेस ऑपरेशन करते वेळेस जी काही ॲप्रॉन, हँड ग्लोव्ज, मास्क जे काही युटिलाइज केलं होतं किंवा जे काही तिथलं लो कॉस्ट इक्विपमेंट असतील, ब्लेड असेल, सीझर असेल, जी काही डिव्हाइसेस आहेत असे एकदा युटिलाइज केल्यानंतर ते पुन्हा युटिलाइज होत नाहीत, मग असे ही जी काय असणार आहेत सॉलिड वेस्ट असणार आहेत. आणि लिक्विड वेस्ट काय असणार आहे, आता जी दवाखान्यामध्ये जी काही फ्लोरिंग असणार आहे किंवा एखाद्या वेळेला ब्लड त्याचं स्पिलिंग झालेलं असेल, ब्लड सांडलेलं असेल, तर ते त्याला काय करतात केमिकलनं वॉश करून घेतलं जातं, मग तिथून त्या ठिकाणून लिक्विड वेस्ट जनरेट होतं जेव्हा त्या हॉस्पिटलचं फ्लोरिंग सफाई करते वेळेस किंवा वॉश करते वेळेस. तर अशा प्रकारचं लिक्विड आणि सॉलिड वेस्ट त्या ठिकाणून काय होणार आहे, जनरेट होणार आहे. मग नेमकं कधी जनरेट होणार आहे, ड्युरिंग डायग्नॉसिस, ट्रीटमेंट ऑफ ह्युमन बिईंग्स अँड ॲनिमल्स. म्हणजे डायग्नॉसिस म्हणजे काय, निदान करणं, आणि जी काही ट्रीटमेंट म्हणजे काय, त्याच्यावर उपचार करते वेळेस कुणाचा उपचार करते वेळेस, एकतर मानवजात असेल किंवा जनावरं असेल, यांचं जेव्हा निदान करते वेळेस किंवा त्यांच्यावर उपचार करते वेळेस जी काही वेस्ट जनरेट होणार आहे त्या वेस्टला आपण काय म्हणणार आहे, बायोमेडिकल वेस्ट म्हणणार आहे. तसंच जी काही बायोमेडिकल वेस्ट आहे हे कुठं जनरेट होणार आहे, जी काही रिसर्च सेंटर असतील म्हणजे संशोधन केंद्र असतील किंवा एखाद्या वेळेस टेस्टिंग सेंटर असतील म्हणजे चाचणी केंद्र, अशा ठिकाणून काय जनरेट होणार आहे, बायोमेडिकल वेस्ट जनरेट होणार आहे. तर ही आहे डेफिनेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. नेक्स्ट, सोर्सेस अँड जनरेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. आता आपण जी काही बायोमेडिकल वेस्ट आहे तर शक्यतो कुठून जनरेट होणार आहे, तर आपल्याला माहितीच आहे, जे हॉस्पिटलच्या रिलेटेड जे काही इन्स्टिट्यूट आहेत, जे काही ऑर्गनायझेशन आहेत, त्या पॉईंटच्या ठिकाणून, त्या सोर्सच्या ठिकाणून काय होणार आहे, त्या प्लेसच्या ठिकाणून बायोमेडिकल वेस्ट जनरेट होणार आहे. मग नेमकं जे काही बायोमेडिकल वेस्ट आहे म्हणजे मेडिकल जे काही रिलेटेड जी काही इन्स्टिट्यूट आहेत किंवा सेंटर असतील, लॅबॉरेटरी असतील, त्या ठिकाणून काय होणार आहे, अशा प्रकारचं वेस्ट म्हणजे बायोमेडिकल वेस्ट जनरेट होणार आहे. मग नेमकं कुठून अशा प्रकारचं वेस्ट जनरेट होणार आहे, तर पहिला जो काही मेजर जो काही सोर्स असणार आहे तो म्हणजे हॉस्पिटल म्हणजे दवाखाना किंवा रुग्णालय, या ठिकाणून काय होणार आहे, बायोमेडिकल वेस्ट जनरेट होणार आहे. म्हणजेच वेस्ट जनरेटेड बाय हॉस्पिटल किंवा वेस्ट जनरेटेड फ्रॉम हॉस्पिटल, या ठिकाणून काय होणार आहे, हॉस्पिटलमधून वेस्ट जनरेट होणार आहे. आणि कोणतं वेस्ट असणार ते बायोमेडिकल वेस्ट असणार आहे. प्लस जी काही बायोमेडिकल वेस्ट जनरेट होणार आहे ते कुठून होणार आहे, नर्सिंग होम्स, जे काही नर्सिंग होम्स आहेत त्याच्यातून बायोमेडिकल वेस्ट जनरेट होणार आहे. त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट जनरेटेड बाय फ्युनरल होम्स. आता इथं फ्युनरल होम्स म्हणजे काय, जे काही अंत्यसंस्कार गृह असतात, म्हणजे एखादा व्यक्ती मेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याला जाळलं जातं, आता ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमीमध्ये जाळलं जातं, पण जे काही सिटी एरिया आहेत त्याच्यामध्ये फ्युनरल होम्स असतात, त्या ठिकाणी त्यांना बर्न केलं जातं बाय युझिंग इलेक्ट्रिसिटी. मग ते जे काही होम असतं त्याला काय म्हणलं जातं, फ्युनरल होम म्हणलं जातं, त्यालाच काय अंत्यसंस्कार गृह म्हणलं जातं. नंतर वेस्ट जनरेटेड फ्रॉम क्लिनिक्स, जे आता जे काही क्लिनिक्स आहेत, रुग्णालय आहेत, तिथून वेस्ट जनरेट होतं. नेक्स्ट, बायोमेडिकल वेस्ट जनरेटेड बाय डेंटिस्ट क्लिनिक. आता जी काही बायोमेडिकल वेस्ट आहे कुठून जनरेट झालेलं आहे, तर डेंटिस्ट क्लिनिक म्हणजे जे वैद्यकीय दवाखाना असतो, म्हणजे दाताचा जो काही दवाखाना असतो त्या ठिकाणून काय झालेलं आहे, हे वेस्ट जनरेट झालेलं आहे. तसेच नेक्स्ट सोर्स आहे बायोमेडिकल वेस्ट जनरेटेड बाय ब्लड बँक. आता जे काही रक्तपेट्या असतात त्या ठिकाणून काय होतं, वेस्ट जनरेट होतं.
जे काही रक्त स्टोरेज करून ठेवण्याचा असतो तो काहीतरी एक स्पेसिफिक कालावधी असतो. त्या कालावधीपर्यंत ते जर ब्लड युटिलाइज नाही केलं तर ते काय होतं, एक्सपायर होऊन जातं, त्याचा उपयोग होत नाही. मग त्याला आपल्याला ॲज अ डिस्पोजल, ॲज अ वेस्ट म्हणून त्याला काय करावं लागतं, टाकून द्यावं लागतं. मग त्या ठिकाणून काय होतं, जे काही एक्सपायर्ड ब्लड आहे त्या ठिकाणून काय होतं, त्या ब्लड बँकमधून निर्माण होतं. म्हणजेच जे काही रक्तपेट्या आहेत त्यामधून बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतं. नेक्स्ट, वेस्ट जनरेटेड बाय पॅथॉलॉजिकल लॅबॉरेटरी. जे काही पॅथॉलॉजिकल लॅबॉरेटरी आहेत तिथं डिफरंट टेस्ट कंडक्ट केल्या जातात, त्याच्यातून काय होतं, वेस्ट जनरेट होतं. आणि लास्ट जो काही सोर्स आहे, बायोमेडिकल वेस्ट जनरेटेड बाय फार्मसीज. जे काही फार्मसीज आहेत किंवा फार्मास्युटिकल कंपनीज आहेत त्याच्यातून काय होतं, बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतं. याच्यामध्ये जे काही वेळेस जे काही फार्मास्युटिकल कंपन्या असतील किंवा फार्मसीज असतील त्या ठिकाणी काय केलं जातं, जे काही बायोमेडिकल जे काही मेडिसिन आहे त्या मेडिसिनवर त्याचा रिसर्च केला जातो. काही वेळेस जे काही मेडिसिन आहेत त्यांचं जर एक्सपायर झालं असेल ते पण मेडिसिन थ्रू आऊट केलं जातं, मग ते फेकून दिलं जातं. किंवा जे काही लिक्विड वेस्ट आहे ते एखाद्या वेळेस ओव्हरफ्लो झाला असेल तिथं पण त्या ठिकाणी वेस्ट अशा प्रकारचं जनरेट होऊ शकतं. तर हे आहेत बायोमेडिकल वेस्ट जनरेटेड बाय फार्मसीज. तर हे आहेत सोर्सेस अँड जनरेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. तर हे खूप साधे आणि सोपे सोर्सेस आहेत बायोमेडिकल वेस्टचे, जे की आपण नेहमीच आपल्या पाहण्यामध्ये येतात. तर हे शक्यतो सर्वांना पटकन जमलं पाहिजे. जर एक्झाममध्ये कधी आलं तर स्टेट डिफरंट सोर्सेस अँड जनरेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट जर म्हणलं तर हे तुम्हाला जे काही हे पॉईंट्स आहेत, हॉस्पिटल असेल, नर्सिंग होम्स असेल, फ्युनरल होम्स, क्लिनिक असेल, डेंटल क्लिनिक, दाताचा दवाखाना, ब्लड बँक, रक्तपेट्या असेल किंवा पॅथॉलॉजिकल लॅबॉरेटरी असतील किंवा फार्मसी असेल, अशा ठिकाणून काय होतं, बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतं. तर हे आहेत सोर्सेस अँड जनरेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. आता याच्यानंतर बघू जे काही बायोमेडिकल वेस्ट आहे त्याचे कोणते कोणते कंपोनंट्स आहेत. आता याच्यामध्ये दिलेला आहे फर्स्ट जे काही कंपोनंट आहे, टोटल 10 कंपोनंट आहेत. बायोमेडिकल जे काही वेस्ट आहे त्याचे टोटल 10 कंपोनंट्स आहेत. त्याच्यामधलं पहिलं जे काही कंपोनंट आहे तो म्हणजे ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट. म्हणजे ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट म्हणजे मानवी शारीरिक वेस्ट. आता जे काही मानवी शारीरिक वेस्ट असणार आहे म्हणजे एखाद्या वेळेस जे काही ह्युमन आहे त्याच्यावर डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंट करते वेळेस जे काही वेस्ट जनरेट होणार आहे त्या वेस्टला आपण काय म्हणणार आहे, ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट म्हणणार आहे. मग ह्युमनवर निदान करते वेळेस म्हणजे डायग्नोसिस करते वेळेस किंवा उपचार करते वेळेस म्हणजे ट्रीटमेंट करते वेळेस मग कोणत्या प्रकारचे इथं वेस्ट जनरेट होणार आहे. मग इथं काय असतील, टिश्यू असतील, म्हणजे जे काही ऑर्गन असतील किंवा बॉडी पार्ट असतील हे काय होणार आहे, अशा प्रकारचं वेस्ट त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. आता याच्यामध्ये टिश्यू म्हणजे काय, ऊती जे असतात किंवा ऑर्गन म्हणजे काय, जे काही बॉडीचे जे अवयव असतात त्याला ऑर्गन म्हणतात. मग जे काही पुन्हा बॉडी पार्ट म्हणजे शरीराचे भाग, अशा प्रकारचं डिफरंट जे काही वेस्ट त्या ठिकाणून काय होणार आहे, जनरेट होणार आहे. आणि त्या वेस्टला काय म्हणणार आहे आपण, ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट म्हणणार आहे. म्हणजेच मानवी शारीरिक कचरा असं त्याला आपण म्हणणार आहे. नेक्स्ट आहे ॲनिमल वेस्ट. आता ॲनिमल वेस्ट म्हणजे जनावरांचे वेस्ट. आता जे काही ॲनिमल वेस्ट आहे मग ते कुठून जनरेट झालेलं आहे, तर जे काही रिसर्च करते वेळेस ॲनिमल वेस्ट त्या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. किंवा एखाद्या वेळेस एक्सपेरिमेंट करते वेळेस त्या ठिकाणून ॲनिमल वेस्ट जनरेट झालेलं आहे. किंवा जनरली हे ॲनिमल वेस्टचं जे काही मेन सोर्स जो आहे तो म्हणजे वेटरनरी हॉस्पिटल. म्हणजेच जनावरांचा जो काही दवाखाना आहे त्या ठिकाणून ॲनिमल वेस्ट लार्ज क्वांटिटीमध्ये जनरेट होतो. तर हे आहे ॲनिमल वेस्ट. नेक्स्ट आहे थर्ड कंपोनंट मायक्रोबायोलॉजिकल अँड बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट. आता जे काही मायक्रोबायोलॉजिकल अँड बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट जे आहे ते कुठून जनरेट होतं, जे काही लॅबॉरेटरीज आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ह्युमन अँड ॲनिमल सेल्स कल्चर, टॉक्सिन इत्यादी जी काही एक्झाम्पल्स आहेत तर ते कशाचे एक्झाम्पल्स आहेत, मायक्रोबायोलॉजिकल अँड बायोटेक्नॉलॉजिकल वेस्टचे एक्झाम्पल्स आहेत. जे काही लॅबॉरेटरी आहेत किंवा त्याला आपण म्हणतो ह्युमन आणि ॲनिमल सेल्स देखील कल्चर म्हणलं जातं त्याला, त्या ठिकाणून काय होणार आहे, मायक्रोबायोलॉजिकल अँड बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट जनरेट होणार आहे. जे की आपण त्याला जे काही मायक्रोबायोलॉजिकल आहे त्याला आपण सूक्ष्मजीव म्हणतो. तसेच मानवी असेल किंवा प्राणी यांच्यात जे काही
पेशी आहेत त्या ठिकाणून काय होणार आहे, मायक्रोबायोलॉजिकल आणि बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट त्या ठिकाणून जनरेट होणार आहे किंवा हे ह्याचे उदाहरण असणार आहेत. नेक्स्ट वेस्ट शार्प्स. आता हे वेस्ट शार्प म्हणजे जे काही ज्यांना शार्प एज असतं, ज्याने एखादं मटेरियल कट होऊ शकतं, असे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते कशामध्ये येतात, टोटल शार्प वेस्ट शार्पमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस निडल असेल किंवा सिरिंज असेल किंवा स्कॅल्पस असेल किंवा एखादा तुटलेला ग्लास असेल म्हणजेच ब्रोकन ग्लास असेल, तर हे काय आहेत एक्झाम्पल्स ऑफ वेस्ट शार्प्स आहेत. म्हणजेच जे काही हायपोडर्मिक निडल्स असतील ते निडल, पुन्हा सिरिंज किंवा स्कॅल्पस आणि ब्रोकन ग्लास हे काय आहेत एक्झाम्पल्स आहेत वेस्ट शार्पचे. नेक्स्ट फिफ्थ टाईप आहे डिस्कार्डेड मेडिसिन अँड सायटोटॉक्सिक ड्रग्स. आता ह्याच्यामध्ये डिस्कार्डेड मेडिसिन म्हणजेच एक्सपायर्ड मेडिसिन असण्यात, म्हणजे डिस्कार्डेडचा जो काही अर्थ आहे तर तो म्हणजे बाद झालेली मेडिसिन, म्हणजेच बाद झालेली जी काही औषधं आहेत ते काय असण्यात डिस्कार्डेड मेडिसिन. आणि बाद कधी होतं, एखादं त्याचं जी काही लाईफ असते ती लाईफ एकदा संपून गेली, म्हणजे जो काही स्पेसिफिक ड्युरेशनपर्यंत आपण काय करतो, एखादं मेडिसिन यूज करतो. मग त्याच्या मेडिसिनच्या एक स्पेसिफिक डेट निघून गेल्यानंतर त्याची जर लिमिट व्हॅलिडिटी असेल 2 वर्ष, मग 2 वर्षानंतर ते काय होतं, ते ॲज अ डिस्कार्डेड किंवा ॲज अ एक्सपायर्ड मटेरियल म्हणून ते काय होतं जनरेट होतं. त्याच पद्धतीनं सायटोटॉक्सिक ड्रग्स म्हणजे जे काही विषारी द्रव्य असतात ते पण याच्यामध्ये येतात डिस्कार्डेड मेडिसिन अँड सायटोटॉक्सिक ड्रगमध्ये. जे की सायटोटॉक्सिक ड्रग्स म्हणजे काय, जे काही विषारी द्रव्य आहेत ते म्हणजे काय सायटोटॉक्सिक ड्रग्स. आता नेक्स्ट आहे सॉईल वेस्ट सच ॲज ड्रेसिंग, बँडेजेस, प्लास्टर कास्ट, मटेरियल कंटॅमिनेटेड विथ ब्लड एक्सेट्रा. आता सॉईल वेस्ट म्हणजे नेमकं काय, जे काही सॉईल वेस्ट म्हणजे जी काही मलमपट्टी करते वेस्ट, जी काही वेस्ट जनरेट होणार आहे त्याला काय म्हटलं जातं, सॉईल वेस्ट म्हटलं जातं. म्हणजे ड्रेसिंग म्हणजे काय, एखाद्या वेळेस जखम झालेली असेल त्या जखमला काय केलं जातं, त्या ठिकाणी बँडेजेस किंवा कॉटन त्या ठिकाणी काय केलं जातं, रॅप केलं जातं किंवा राऊंड केलं जातं त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी त्या ड्रेसिंग म्हटलं जातं. परत बँडेजेस, एखादी वुंड असेल म्हणजे जखम असेल त्या ठिकाणी बँडेजेस युटिलाइज केलं जातं. तसेच प्लास्टर कास्ट मटेरियल कंटॅमिनेटेड विथ ब्लड्स. आता एखादं मटेरियल आहे म्हणजे जे काही एखादं त्या ठिकाणी बँडेज वापरलं असेल किंवा ड्रेसिंग करायसाठी कॉटन वापरलं असेल, ते काय होतं, जे जर एखाद्या वेळेस ब्लड येत असेल तर ते काय होतं, रक्तानं पूर्णतः दूषित होऊन जातं. मग जे काही अशा प्रकारचं जे काही वेस्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, सॉईल वेस्ट म्हणलं जातं. म्हणजेच नेमकं काय, जे काही मलम टाक्या आहेत किंवा मलमपट्टी आहेत ते आपण मलमपट्टी झाल्यानंतर जे काही वेस्ट जनरेट होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सॉईल वेस्ट म्हणणार आहे. परत जे काही वेस्ट असणार आहे, जे की आपण जेव्हा एखाद्या वेळेस आपल्या बॉडीमधून ब्लड येते वेळेस त्या ठिकाणी एखादं कॉटन असेल किंवा बँडेज असेल तिथं अप्लाय केलेलं असेल किंवा त्या ठिकाणी यूज केलेलं असेल, मग ते काय होतं, टोटली जे काही ब्लड आहे त्या ब्लडनं कंटॅमिनेट होतं, ते दूषित होऊन जातं. मग ते परत वापरता येत नाही, मग त्याला काय केलं जातं, फेकून दिलं जातं. मग जे काही फेकून दिल्यानंतर जे काही वेस्ट जनरेट होणार आहे ते कोणतं असणार आहे, सॉईल वेस्ट त्या ठिकाणी होणार आहे. नेक्स्ट आहे सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट डिस्पोजेबल आयटम्स लाईक ट्यूब्स, कॅथेटर्स एक्सेट्रा एक्सक्लुडिंग शार्प्स. आता जी काही सॉलिड वेस्ट आहे याच्यामध्ये एकाचं इन्व्हॉल्वमेंट नाही, त्याची कशाची म्हणजे ते म्हणजे शार्प मटेरियल जे असणार आहेत बायोमेडिकल वेस्ट ह्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्वमेंट नाहीत. मग शार्प वेस्ट कोणते असणार आहेत, म्हणजे सिरिंज असेल, निडल असेल किंवा ब्रोकन ग्लास असेल, हे काय आहेत शार्प वेस्टचे काय आहेत एक्झाम्पल आहेत. ते ह्या सॉलिड वेस्टमध्ये इन्व्हॉल्व नाहीत, म्हणजे एक्सक्लुडिंग शार्प वेस्ट. म्हणजे शार्प वेस्टचं याच्यामध्ये काय अंतर्भाव नाही किंवा याच्यामध्ये समाविष्ट नाही, असे जे काही वेस्ट आहेत त्याला एक्सक्लुडिंग म्हणलं गेलेलं आहे. तर एक्सक्लुडिंग शार्प वेस्ट म्हणजेच जी काही शार्प वेस्ट आहेत, तुम्हाला आप सर्वांना माहिती आहे निडल आहे ती शार्प असते, सिरिंज असेल किंवा स्कॅल्पस असेल किंवा ब्रोकन ग्लास असेल, तर ही काय आहेत एक्झाम्पल्स ऑफ शार्प वेस्ट आहेत, जे की सॉलिड वेस्टमध्ये इन्व्हॉल्व नाहीत. मग ह्याच्यामध्ये नेमकं काय आहेत, जे काही सलाईन बॉटल असतील किंवा ट्यूब्स असतील किंवा कॅथेटर्स असतील त्याचे हे काय आहेत एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड वेस्ट. ह्याच्यानंतर लिक्विड वेस्ट. लिक्विड वेस्ट जनरेटेड फ्रॉम एनी ऑफ द इन्फेक्टेड एरिया. आता जे काही संसर्ग झालेला जो काही एरिया आहे
त्या एरियामधून काय होणार आहे, लिक्विड वेस्ट जनरेट होणार आहे. ते कसं होणार आहे, एखाद्या वेळेस जे काही हॉस्पिटल आहे, तो हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आला असेल तर त्यांचं जे काही ब्लड स्पिलिंग झालेलं असेल किंवा ब्लड ते सांडलेलं असेल, मग ते काय करावं लागतं, केमिकलच्या साहाय्याने त्याला वॉश करावं लागतं किंवा स्विपिंग करावं लागतं त्याचं. मग तेव्हा काय होतं, मग ती जी काही वेस्ट जनरेट होणार आहे स्विपिंग करते वेळेस किंवा त्या फ्लोअरला वॉश करते वेळेस जी काही वेस्ट जनरेट होणार आहे ती काय असणार आहे, लिक्विड वेस्ट असणार आहे. आणि ती कुठून जनरेट होणार आहे, इन्फेक्टेड एरिया, म्हणजे ज्या एरियामध्ये संसर्ग झालेला आहे त्या एरियामधून अशा प्रकारचं जे काही लिक्विड वेस्ट जनरेट होतं त्याला आपण काय म्हणणार आहे, तर जे लिक्विड वेस्ट. कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण जे काही एरिया क्लीन करायसाठी किंवा वॉश करायसाठी किंवा त्याचं स्विपिंग करायसाठी आपण काय केलं आहे, त्या ठिकाणी वॉटर युटिलाइज केलेलं आहे. मग ते जे काही वॉटर तर काय केलं जातं, त्या स्विपिंगसाठी किंवा वॉश करण्यासाठी युटिलाइज केलं जातं. मग जे काही वेस्ट त्या ठिकाणून जनरेट होईल एखाद्या वेळेस वॉश करते वेळेस फ्लोअर, त्या वॉश झालेलं जे काही फ्लोअर असणार आहे, जे काही लिक्विड त्या ठिकाणी जनरेट होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे लिक्विड वेस्ट. आता सेकंड लास्ट पॉईंट आहे इन्सिनरेशन ॲश. आता जे काही इन्सिनरेशन ॲश म्हणजे काय, एखादी मटेरियल बायोमेडिकल वेस्ट आहे त्याला बर्न केल्यानंतर तिथं काय होणार आहे, त्याचं जे काही रेसिड्यू राहणार आहे, म्हणजे लास्ट जो काही प्रॉडक्ट असणार आहे, अवशेष म्हणतो आपण त्याला, ते ॲश असणार आहे. ॲश म्हणजे काय, राख, म्हणजे इन्सिनरेशन ॲश म्हणजे एखादा बायोमेडिकल वेस्ट आहे म्हणजे की त्याला बर्न केल्यानंतर जे काही रेसिड्यू राहणार आहे, रिमेनिंग रेसिड्यू, ते काय असणार आहे, इन्सिनरेशन ॲश असणार आहे. नेक्स्ट केमिकल वेस्ट. आता जे काही लॅबॉरेटरी असेल किंवा हॉस्पिटल असेल त्यामध्ये काय असणार, डिफरंट केमिकल्स त्या ठिकाणी युटिलाइज होतात. मग जे काही एक्सपायर्ड केमिकल असतील ते काय असणार आहे, त्या ठिकाणी केमिकल वेस्ट असणार आहेत. तर हे आहेत टोटल 10 कंपोनंट्स आहेत, कंपोनंट्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट. याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी. आता जी काही बायोमेडिकल वेस्टचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते दोन याच्यामध्ये टाईप्समध्ये केलेलं आहे. फर्स्ट टाईप आहे नॉन हॅझार्डस वेस्ट अँड हॅझार्डस वेस्ट. आता जी काही नॉन हॅझार्डस वेस्ट आहे त्याच्यामध्ये जनरली जी काही टोटल बायोमेडिकल वेस्ट आहे त्या टोटल बायोमेडिकल वेस्टपैकी जी काही नॉन हॅझार्डस वेस्टचं जे काही पर्सेंटेज आहे ते आहे 75 to 90%. म्हणजेच जे काही आपल्याकडे 100% जर बायोमेडिकल वेस्ट असेल त्यापैकी जी काही नॉन हॅझार्डस वेस्टचं जी काही पर्सेंटेज असणार आहे ते किती असणार आहे, 75 to 90% असणार आहे. त्याच्यानंतर बायोमेडिकल वेस्ट जे आहे ह्याच्यामध्ये जे काही हॅझार्डस वेस्ट असणार आहे त्याचं हॅझार्डस वेस्टचं पर्सेंटेज असणार आहे 10 to 25% असणार आहे. याच्यानंतर जी काही हॅझार्डस वेस्ट आहे म्हणजे जी काही धोकादायक किंवा डेंजरस वेस्ट असणार आहे त्याला हॅझार्डस वेस्ट म्हणणार आहे. त्याच्यामध्ये इन्फेक्शियस जे काही वेस्ट असणार आहे ते 15 to 18% असणार आहे. त्याच्यामध्ये जे काही नॉन शार्प्स असणार आहेत, शार्प्स, प्लास्टिक डिस्पोजेबल आणि लिक्विड वेस्ट असणार आहे. तसंच अदर हॅझार्डस वेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट असेल किंवा डिस्कार्डेड ग्लास असतील किंवा प्रेशराइज कंटेनर, केमिकल वेस्ट, सायटोटॉक्सिक वेस्ट आणि इन्सिनरेटर ॲश किंवा इन्सिनरेशन हॅश त्या ठिकाणी हॅझार्डस वेस्टमध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत. तर हे बायोमेडिकल वेस्टचे टाईप्स आहेत. म्हणजेच मेन टाईप्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट आर नॉन हॅझार्डस वेस्ट अँड हॅझार्डस वेस्ट. हॅझार्डस in percentage of non-hazardous waste is 75 to 90% of biomedical waste. जे काही बायोमेडिकल वेस्ट आहे त्याच्यामध्ये 75 to 90% का असणार आहे, नॉन हॅझार्डस वेस्ट असणार आहे आणि रिमेनिंग 10 to 25% का असणार आहे, हॅझार्डस वेस्ट असणार आहे इन बायोमेडिकल वेस्ट. तर हे काय क्लासिफिकेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. याच्यानंतर जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचे ते ऑब्जेक्टिव्ह बघू. म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय कोणत्या गोष्टीचा इन्व्हॉल्वमेंट आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे तर सुरुवातीला डेफिनेशन करणं, म्हणजे जे काही डिफाईन मेडिकल वेस्ट, रेग्युलेटेड मेडिकल वेस्ट अँड इन्फेक्शियस वेस्ट. जे काही हे 3 कंपोनंट आहेत, मेडिकल वेस्ट असेल किंवा रेग्युलेटेड मेडिकल वेस्ट असेल किंवा इन्फेक्शियस वेस्ट असेल, याचं डेफिनेशन करणं आणि सेग्रिगेशन करणं हे काय फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. याच्यानंतर जे काही मेडिकल वेस्ट आहे त्याचं रेग्युलेशनबद्दल डिस्कस करणं. त्यानंतर जे काही इन्फेक्शियस वेस्ट असणार आहे त्याचे जे काही कंपोनंट आहेत
त्याचं प्लॅन करणं प्रॉपर. त्याच्यानंतर कंट्रोल प्लॅन करणं म्हणजेच आउटलाईन अँड एक्सपोजर कंट्रोल प्लॅन. त्याच्यानंतर जे काही इन्फेक्शियस वेस्ट आहे त्याच्याबद्दल जे काही डिफरंट स्टेप्स असतात त्याला प्रिव्हेंट करायसाठी, त्याच्यामध्ये जी स्टेप्समध्ये कंट्रोल ॲक्शन त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली पाहिजे. म्हणजेच डिस्कस स्टेप्स टू टेक इफ एक्सपोज टू इन्फेक्शियस वेस्ट. त्याच्यानंतर डिस्कस द प्रॉब्लेम ऑफ मर्क्युरी, जे काही बायोमेडिकल वेस्टमधून मर्क्युरी पण जनरेट होते त्याच्याबद्दल डिस्कस करणं. नेक्स्ट डिस्कस रेकॉर्ड्स टू मेंटेन. नेक्स्ट रिकमेंड इन्फेक्शन आयटम्स. नेक्स्ट डिस्कस यूज ऑफ कॉन्ट्रॅक्टर. हे काय आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. याच्यामध्ये जी काही टर्म्स आहेत कुठल्या गोष्टीचं याच्यामध्ये डिस्कशन केलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे इतकं ह्याच्यामध्ये फक्त स्टेट करायचं आहे. त्याच्यामुळे मी पण इथं शॉर्टली कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट आता जे काही बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग आहे रूल, त्याच्यामध्ये कुठले कुठले रूल्स आहेत ते बघू. कुणाचं जे काही पीपल्स आहेत कुणाचे याच्यामध्ये रोल आहेत किंवा नेमकं रूल्स कोणत्या कंपाऊंडसाठी इथं रूल्स आहेत ते बघू आपण. रूल्स फॉर बायोमेडिकल वेस्ट याच्यामध्ये फर्स्ट जो रूल आहे तो ॲक्युपायर सोबत आहे. जो काही हॉस्पिटलचा ओनर असेल किंवा ज्याचं हॉस्पिटल असेल किंवा ज्याचे एखादं मेडिसिन इन्स्टिट्यूट असेल किंवा एखादं फार्मास्युटिकल इन्स्टिट्यूट असेल, मग त्यासाठी हे रूल्स फॉर ड्युटी ऑफ ऑक्युपायर. नेक्स्ट रूल्स फॉर ट्रीटमेंट अँड डिस्पोजल. नेक्स्ट रूल्स फॉर सेग्रिगेशन, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज ऑफ बायोमेडिकल वेस्ट. म्हणजे जे काही रूल्स आहेत एक कोणत्या घटकासाठी आहेत याच्यामध्ये काय केलेलं इथं स्टेट केलेलं आहे. म्हणजे पहिला जो रूल आहे तो कोणासाठी आहे, ड्युटी ऑफ ऑक्युपायर. आणि नेक्स्ट रूल आहे रूल्स फॉर ट्रीटमेंट अँड डिस्पोजल. त्याच्यानंतर रूल्स फॉर सेग्रिगेशन, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज ऑफ बायोमेडिकल वेस्ट. म्हणजेच यामध्ये जे काही सेग्रिगेशन म्हणजेच आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काही बायोमेडिकल वेस्ट आहे, आता जे काही जनरल जे काही मेन टाईप्स आहे बायोमेडिकल वेस्टचे ते किती टाईप आहेत, 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे नॉन हजार्डस वेस्ट आणि सेकंड हजार्डस वेस्ट. त्याचं सेग्रिगेशन म्हणजेच सेपरेशन करणं किंवा विलगीकरण करणं. आणि पॅकेजिंग म्हणजे प्रॉपर जे काही रूल्स आहेत त्याच्यानुसार त्याला पॅकेजिंग करणं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन वहन करणं आणि त्याचं स्टोरेज करणं. नेक्स्ट रूल्स फॉर प्रिस्क्राईब ऑथॉरिटी, जे काही ऑथॉरिटी रूल्स दिलेले आहेत त्यांच्यासाठी रूल्सचं इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यामध्ये. रूल्स फॉर ऑथोरायझेशन. नेक्स्ट रूल फॉर ॲडवायझरी कमिटी, रूल्स फॉर ॲन्युअल रिपोर्ट, रूल्स फॉर मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड. नेक्स्ट रूल्स फॉर ॲक्सिडेंट रिपोर्टिंग, रूल्स फॉर ॲपील एक्सेट्रा. हे जे काही रूल्स आहेत ते टोटल बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल्स आहेत. जे की एखादा ॲक्युपायर आहे किंवा एखादं इन्स्टिट्यूट आहेत या सर्व त्यांना हे रूल्स काय आहेत कंपल्सरी आहेत किंवा याला आपण मॅन्डेटरी म्हणतो. हे मॅन्डेटरी रूल्स फॉर ॲक्युपायर. तर हे आहेत रूल्स फॉर बायोमेडिकल वेस्ट. याच्यानंतर आता याच्यामध्ये दिलेलं आहे सेग्रिगेशन ऑफ सॉलिड बायोमेडिकल वेस्ट. आता जे काही सेग्रिगेशन आहेत आणि डिफरंट कंटेनर दिलेले आहेत, म्हणजे याच्यामध्ये जे काही कंटेनर आहे कोणत्या कंटेनरमध्ये कोणतं वेस्ट फिल केलं पाहिजे, तर हे कंटेनर आणि त्याचे कलर कोडिंग दिलेले आहे. आता सुरुवातीला जे काही ब्लॅक डस्टबिन दिलेला आहे किंवा ब्लॅक कलरचा जो काही बिन दिलेला आहे बायोमेडिकल वेस्टमध्ये, आता जे काही मेन जे काही बिन आहेत तर ते टोटल काय आहेत 5 कलरचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं पहिल्यांदा ब्लॅक कलरचं डस्टबिन दिसतं, त्यानंतर रेड कलर, येलो कलर, ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलर असे टोटल किती 5 बिन्स आहेत किंवा स्टोरेज फॅसिलिटी आहेत. मग जे काही कलर कोडिंग दिलेलं आहे तर त्याच कलर नेमकं ह्या कलर कोडिंगमध्ये कोणतं वेस्ट तर फिल केलं पाहिजे. हे कलर्स दिलेले आहेत, ते कलर्स इंडिकेट करतात की यामध्ये कुठल्या टाईपचं त्या ठिकाणी वेस्ट फिल करायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल ब्लॅक कलरचं बिन असेल किंवा एखाद्या वेळेस कॅरीबॅग पण असू शकते ब्लॅक कलरची. मग जी काही ब्लॅक कलरचं जे काही कंटेनर आहे रिफ्यूज कंटेनर म्हणजे कचऱ्याची जी काही कंटेनर पेटी जी आहे किंवा डस्टबिन म्हणून त्याला ब्लॅक कलरचं, मग त्याच्यामध्ये काय असणार आहे निडल्स असणार विदाऊट सिरिंज. जे काही निडल्स आहेत त्याच्यामध्ये ते विदाऊट सिरिंज असणार आहेत, त्याच्यामध्ये ब्लेड्स असणार आहे किंवा शार्प
असणार आहे किंवा सर्व प्रकारचे जे काही मेटल आर्टिकल असणार आहेत ते कशामध्ये असणार आहेत, या ब्लॅक कलरच्या कंटेनरमध्ये असणार आहेत. नेक्स्ट कंटेनर आहे रेड कंटेनर किंवा रेड बॅग. आता याच्यामध्ये किंवा रेड डस्टबिन असणार आहे. आता जे काही रेड कंटेनर आहे किंवा रेड बॅग असणार आहे, त्या रेड बॅगमध्ये काय कशाचं इन्व्हॉल्व असणार आहे, प्लास्टिक वेस्ट असणार आहे. म्हणजे प्लास्टिक वेस्ट नेमकं कोणतं असणार आहे, त्यामध्ये कॅथेटर्स असतील किंवा सिरिंज असतील किंवा ट्यूब्स असतील किंवा IV बॉटल्स असतील. या सर्व बॉटल कशामध्ये फिल करायचे आपल्याला किंवा स्टोअर करायचे आहे, या रेड बॅगमध्ये किंवा रेड कंटेनरमध्ये. आता नेक्स्ट कंटेनर आहे येलो कंटेनर किंवा येलो बॅग. याच्यामध्ये काय असणार आहे, इन्फेक्शियस वेस्ट असणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये बँडेजेस असणार आहेत, कॉटन असणार आहे किंवा अदर जे काही ऑब्जेक्ट आहेत जे की बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत किंवा बॉडी फ्लूइड असेल किंवा ह्युमन बॉडी पार्ट असतील, म्हणजे अशा प्रकारचे जे काही वेस्ट असणार आहे ते कशामध्ये फिल करणार आपण, येलो कंटेनरमध्ये किंवा येलो बॅगमध्ये. आता याच्यानंतर जी काही ब्ल्यू बॅग आहे किंवा ब्ल्यू कंटेनर आहे, मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मटेरियल भरलं पाहिजे आपण, सर्व प्रकारचे जे काही ग्लास बॉटल आहेत ते काय किंवा ब्रोकन ग्लास बॉटल, म्हणजे जेवढेही ग्लास बॉटल आहेत काचेच्या बॉटल्स या किंवा जेवढेही तुटलेले ग्लास आर्टिकल असतील किंवा ऑब्जेक्ट असतील ते पूर्ण कशामध्ये करणार आहे आपण, ब्ल्यू बॅगमध्ये किंवा ब्ल्यू कंटेनरमध्ये आपण काय करणार आहे, त्याला फिल करणार आहे. याच्यासोबत जे काही आउटडेटेड किंवा एखाद्या वेळेस डिस्कार्डेड मेडिसिन असतील ते देखील आपण काय करणार आहे, ह्या ब्ल्यू बॅगमध्ये स्टोअर करणार आहे. म्हणजेच ब्ल्यू बॅग कशासाठी युटिलाइज करणार आहे आपण, जे काही ग्लास बॉटल आहेत, परत ब्रोकन ग्लास आर्टिकल असतील किंवा ऑब्जेक्ट असतील, परत आउटडेटेड म्हणजे एक्सपायर्ड झालेले किंवा डिस्कार्डेड म्हणजे बाद झालेले जे काय आहेत मेडिसिन, त्यासाठी आपण काय करणार आहे, ही ब्ल्यू बॅग त्याला स्टोअर करून ठेवण्यासाठी युटिलाइज करणार आहे. आता नेक्स्ट जे काही आहे आपलं व्हाईट कंटेनर. जे काही व्हाईट कंटेनर आहे याच्यामध्ये आपण फक्त 3 गोष्टी त्याच्यामध्ये फिल करणार आहे. याच्यामध्ये ते म्हणजे जे काही शार्प निडल्स असतात, शार्प जे काही ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा शार्प निडल आहेत आणि कट झालेले ग्लासेस, या आपण व्हाईट कंटेनरमध्ये किंवा व्हाईट बॅगमध्ये आपण त्याला काय करणार आहे, स्टोअर करून ठेवणार आहे. तर हे काय जे काही सॉलिड वेस्ट आहे जसं सेग्रिगेशन कंटेनर्स आहेत किंवा कलर कोडिंग आहे. म्हणजे हे जे काही कंटेनर्स जे आहेत ते इंडिकेट करतात त्याच्यामध्ये नेमकं काय भरायचं आहे किंवा काय त्याच्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर हे कंटेनर्स इंडिकेट करतात. तर हे आहे सेग्रिगेशन ऑफ सॉलिड बायोमेडिकल वेस्ट. आणि जे काही सिम्बॉल आहे, हे 4 सर्कलचं जे काही सिम्बॉल आहे तर ते बायोहॅझार्डसाठी युटिलाइज केलं जातं. जे काही 3 सर्कल दिसतात त्याच्यामध्ये आणि सेंटरला एक सर्कल दिसतं, तर हे जे काही सिम्बॉल आहे हे सिम्बॉल कशाचं आहे, बायोहॅझार्डचं सिम्बॉल आहे. जे काही आपला ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये हे येऊ शकतं. तर इथं कसं आहेत, बायोहॅझार्डचं जे काही सिम्बॉल आहे, जे काही साईन आहे, तर ते कसं आहे, याचं 3 सर्कल आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी एक सर्कल आहे. तर हे काय बायोहॅझार्डचं साईन आहे किंवा सिम्बॉल आहे. या ठिकाणी हे जे काही पीपल्स आहेत ते काय करतात, वेस्ट सेग्रिगेशन करतात. त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला जे काही येलो बॅग आहे त्याच्यामध्ये ते इन्फेक्शियस वेस्ट बँडेजेस त्याच्यामध्ये फिल करतात त्या कंटेनरमध्ये. आणि जे काही रेड कंटेनर आहे त्याच्यामध्ये ते वर्कर त्याच्यामध्ये जे काही प्लास्टिक वेस्ट आहे ते फिल करते वेळेस दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला कॅथेटर दिसतं किंवा सिरिंज ट्यूब आहे असतील, IV बॉटल आहे त्याच्यामध्ये फिल करतात. त्याच्यानंतर जे काही ब्लॅक कलरचं कंटेनर दिसतं त्याच्यामध्ये दिसतं निडल्स ती फिल करतात, ब्लेड असतील किंवा शार्प किंवा सर्व मेटलचे जे काही आर्टिकल आहे त्याच्यामध्ये फिल करते दिसतात. ते तो हे इथं दाखवलेल्या डायग्राममध्ये. तर हे कंटेनर जे काय आहेत ते त्याला कलर कोडिंग दिलेलं आहे. त्याच जे काही कलर कोडिंग इंडिकेट होतं त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं वेस्ट फिल करायचं आहे. तर हे झालं कलर कोडिंग. तर हे परत आणि टेबल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. जे काही येलो बॅग असेल, रेड असेल, ब्ल्यू असेल, ब्लॅक असेल, ग्रीन असेल किंवा व्हाईट असेल, त्याचं जे काही फंक्शन्स आहेत, म्हणजे फंक्शन्स म्हणजे ते नेमकं जे काही कलर आहे कलर कोडिंग त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वेस्ट इन्व्हॉल्व आहे ते त्यातून इंडिकेट होतं. तर या लेक्चरमध्ये आपण इथं स्टॉप करू. पुढच्या लेक्चरला आपण जे काही मेथड्स आहेत डिस्पोजल ते आपण कव्हर करू. धन्यवाद.